न्यायसंकुलाच्या जागा हस्तांतरासाठी 15.33 कोटींचा निधी मंजूर. आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश. अनेक वर्षापासून प्रस्तावित इचलकरंजीतील न्यायसंकुलाचा प्रश्न मार्गी लागला असून इचलकरंजी महानगरपालिकेकडील जागा हस्तांतरासाठी 15,33,60,949 रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाचा विधी व न्याय विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार राहुल आवाडे यांनी या प्रश्नी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच न्यायसंकुल उभारणीचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इचलकरंजी शहरात जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाले आहे. मात्र असलेली सत्र न्यायालयासाठी इमारत अपुरी पडत असल्यामुळे सर्व सुविधांनी युक्त असे न्यायसंकुल उभारण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या संदर्भात बार असोसिएशनच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. न्यायसंकुल व न्यायाधीश निवासस्थानासाठी महानगरपालिकेने रिस नंबर 690 पै व रिस नंबर 444 पै या मिळकतीवरील आरक्षित क्षेत्रांपैकी एकूण एक हे 30 क्षेत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांना न्यायसंकुलासाठी हस्तांतरित करण्याबाबत तयारी दर्शवली होती. सदर जागेचा योग्य मोबदला मिळाल्यास न्यायसंकुलासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांना जागा हस्तांतरित करण्याचा प्रशासकीय ठराव सुद्धा करण्यात आला होता. संबंधित जागेचे 15,33,60,949 इतके मूल्यांकन करण्यात आले होते. तसा प्रस्ताव सुद्धा महानगरपालिकेकडून राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी या संदर्भातील पाठपुरावा सुरू ठेवला होता. संबंधित जागेचा मोबदला इचलकरंजी महानगरपालिकेत तातडीने देऊन जागा हस्तांतरण करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला होता. विधी व न्याय विभागाने तातडीने जागेची किंमत महापालिकेकडे वर्ग करून जागा हस्तांतरित करून घ्यावी असे आदेशात म्हटले होते. भूसंपादनासाठी निधीची तरतूद करण्यासाठी केलेल्या आमदार आवाडेंच्या प्रयत्नांना यश आले आहे. या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राज्य शासनाने विधी व न्याय विभागास प्रशासकीय मान्यता दिली असून कक्ष अधिकारी सुनील आखरे यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार या संदर्भातील आदेश जारी केला आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.